श्री स्वामी समर्थ. मी सुभाष वाघ आज प्रणव सरांबरोबर तुमच्या आलो बरोबर. 1 महिन्यापूर्वी प्रणव सरांनी तुम्हाला हे औषध दिलं होतं. तुमचं नाव सांगा काका. नारायण माळी. राहणार निराळे आता सध्या नाशिकमध्ये. तुमचं वय किती आता? 83 चालू. 83. ओके. आम्ही यायच्या आधी तकलीफ काय होती तुम्हाला? तुम्ही यायच्या आधी पायाला तकलीफ होती, काही गुडघ्याला होता त्रास. कमरेला गुडघ्याला मांडी घालता येत होती का? नाही, अगोदर नव्हती. किती वर्षापासून मांडी नाही घातली? 2 वर्ष झाली. आणि जिना उतरता येत होतं पहिला? नाही, एका पायाने. एका पायाने जिना उतरायचं. ओके. आता औषध घेतलं तर साधारणतः किती टक्के बरं वाटलं तुम्हाला? 1 महिन्यामध्ये साधारण 50% बरं वाटलं. 50%. काय काय फरक जाणवला? हे जे नासाचा गुडघ्याचा पायाचा प्रॉब्लेम होता हा. तो जवळजवळ 50% सॉलिड झाले. आणि जिना उतरायला आता काही त्रास नाही. पहिलं जिना उतरत एकच पायाने एकच उतरत, पाय. आता दोन्ही व्यवस्थित उतरते. पहिली मांडी घालता येत नव्हती 2 वर्षापासून बरोबर. आता मांडी घालून दाखव बरं. पाठीमागे सरकून मांडी घालता येते. आता नाही काही एवढा प्रॉब्लेम आहे, थोडा पण फक्त 50% 1 महिन्यात कमी झाला. आता मांडी घालता येते. ओके. पहिलं 2 वर्षापासून बाबांना मांडी घालता येत नव्हती. 83 वय. साधारणतः 2 वर्ष झाले मांडी घालता येत नव्हती. या औषधाने समर्थाच्या 1च महिन्यात ते मांडी घालून बसताय. तो जिना आहे, तो जिना उतरता येत नव्हता बाबांना. आज बाबा व्यवस्थितपणे जिना उतरताय. जेवण व्यवस्थित जात आहे. जेवणाचं काही तक्रार. कमरेचं दुखणं कमी झालं आता पहिल्यापेक्षा बरंच कमी झालं. आणि काही त्रास तर जुलाब वगैरे काही झाले का औषध? काही झालं तकलीफ? नाही, काही झालं नाही. आणि गुडघ्यांचं किती फरक पडला? चालायला आता व्यवस्थित चालतंय पहिल्यापेक्षा? चालतंय तर 50% फरक. हा, म्हणजे पहिलं खालचं जिना उतरायला तकलीफ व्हायची, आता नाही काही. आता नाही होत. तर लोकांनी हे औषध घेतलं पाहिजे काका? नाही, ज्यांना हा त्रास आहे हा. त्यांनी ते घ्यायलाच पाहिजे. तुम्ही सर्व्हिसला कुठं होते? मी एस टी महामंडळ. भरपूर प्रवास झाला, त्याच्यामुळे कमरेचा प्रॉब्लेम, गुडघ्यांची प्रॉब्लेम. तर यांनी आजींना फरक पडला. थोडा पडला. हा. तर यांनी अजून म्हणजे तुमचं कमरेची सूज, गुडघ्यांची सूज कमी झाली, कमी झाली. चावणं कमी झालं. आता बरं वाटतंय ना? हो, पुष्कळ बरं वाटतं. ओके. थँक्यू. धन्यवाद.